सध्या अरबी समुद्रातला काही भाग त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये तो आहे बऱ्याच दिवसांपासून आणि येणारे 24 ते 48 तासामध्ये केरळमध्ये मान्सूनचं आगमन होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे आणि 4 तारखेला तो केरळमध्ये म्हणजे दाखल होईल असं स्टेटमेंट भारतीय हवामान विभागाने दिलेलं आहे. यापूर्वी ज्यावेळेस तुम्ही मान्सूनबाबत माहिती दिली होती त्यावेळेस केरळमध्ये काही प्रमाणात मान्सूनपूर्व पाऊस चालू झाला होता, पण तो वीक होता. आता तो कोणत्या परिस्थितीत आहे? आता मागील 48 ते 72 तासांचं जर आपण हे बघितलं, रेनफॉल बघितला तर त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर मान्सूनचे वाऱ्यांची गतीसुद्धा तिकडे वाढलेली आहे आणि मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होताना दिसते आणि म्हणून 4 तारखेला 4 जी तारीख आहे ती भारतीय हवामान विभागाने दिलेली आहे की या तारखेला केरळमध्ये तो दाखल होईल. सर, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर खरं तर महाराष्ट्राला देखील मान्सूनची प्रतीक्षा आहे. किती दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो किंवा पूर्वीची माहिती काय आहे, आत्ता काय होऊ शकतं? राईट, सरासरी जर बघितलं तर 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर 7 ते 10 दिवसांमध्ये तो महाराष्ट्रामध्ये आलेला असतो. 7-8 तारखेला ॲक्च्युली तो तळ कोकणात येतो आणि 10 तारखेपर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील बराच भाग व्यापलेला असतो. आता कसं आहे की आणि ही सरासरी तारीख आहे. दरवर्षी कंडिशन्सनुसार ह्या तारखा बदलत असतात. जसं की मागच्या वर्षी केरळमध्ये तो 24 तारखेला आला आणि 25ला तळ कोकणात आणि 26 तारखेला महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी तो दाखल झाला होता. आणि असं दरवर्षी ह्या तारखांमध्ये चेंज होत असतो. तर असं नॉट नेसेसरी की उद्या म्हणजे 4 तारखेला जर तो केरळमध्ये आला तर त्यानंतर 7-8 दिवसात लगेचच महाराष्ट्रात येईल, पण आणि येऊ पण शकतो, नाही असं नाही. पण आपण कंडिशन्स मॉनिटर करत आहोत आणि जसं तो पुढे सरकेल तसं अपडेट आपण देऊ. मान्सून तर केरळमध्ये दाखल झालेला आहे, मात्र यंदा देशात किती टक्के पाऊस पडू शकतो त्याबाबत काय अंदाज आहे हवामान विभागाचा? येस, दुसऱ्या टप्प्यातला जो दीर्घकालीन अंदाज आहे किंवा लांब पल्ल्यात म्हणजे आपण ज्याला लॉंग रेंज फोरकास्ट असं म्हणतो तो आलेला आहे आणि त्यामध्ये सरासरीच्या 90% इतका पाऊस पूर्ण भारतामध्ये पडेल असं सांगितलं गेलेलं आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये तो 92% इतका सांगितला गेला होता. तर त्यापेक्षाही आता अजून 2% कमी झालेले आहे. याचाच अर्थ 90% इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 4% प्लस मायनस त्रुटी आहेत. म्हणजेच तो 86% ते 94% पर्यंत पडण्याचे चान्सेस आहेत. सर, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते, तर महाराष्ट्रात तशी परिस्थिती आता आहे का मान्सूनपूर्व पाऊस येण्याची? आत्ता सध्या वादळी पाऊस जो होतोय महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आणि तो सर्वदूर नाही आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ना काही ॲक्टिव्हिटी म्हणजे मान्सूनपूर्व पावसाची होताना दिसते आणि यालाच आपण मान्सूनपूर्व पाऊस म्हणतो. ॲक्च्युली जो काही मार्च, एप्रिल आणि मे ह्या महिन्यांमध्ये पाऊस पडतो तो मान्सूनपूर्व किंवा वादळी पाऊसच असतो आणि आता तशी परिस्थिती महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बहुतांश ठिकाणी आहे आणि येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोणत्या विभागांना कोणते पावसाचे अलर्ट दिलेले आहेत सर? सध्या येलो अलर्ट महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी येणाऱ्या 2 दिवसांसाठी आहे आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी येलो अलर्ट दिला गेलेला आहे. सर्वदूर पाऊस पडेल नाही, हा वादळी पाऊस जो असतो तो सर्वदूर नसतो. काही डिस्ट्रिक्टमध्ये विदिन द डिस्ट्रिक्ट सुद्धा तुम्हाला व्हेरिएशन्स बघायला मिळतं. जसं की कारण हा जो पाऊस असतो तो विजेच्या कडकडाटासह पडणारा पाऊस आहे, त्यामुळे तो एकदम लोकलाइज्ड किंवा काही एरियामध्ये पडतो, काही ठिकाणी पडत नाही, अशा प्रकारचा पाऊस असणार आहे.